लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू आता मधूच्या घरी आलेली आहे आणि विनूसाठी तिने छान असा पिझ्झा देखील बनवलेला आहे आणि पिझ्झा घेऊन ते आता विनूकडंच चाललेले असते आणि तेवढ्यात पांढऱ्या मांजरीने तिचा रस्ता अडवलेला आहे. म्हणजेच मधू तिच्या मध्ये आलेली आहे आणि विनूकडं जाण्यापासून तिने सिंधूला थांबवलेलं आहे. "तू असं विनूला भेटू शकत नाहीस. तू फक्त या घरातली नोकर आहेस. तुला घराच्या कामासाठी इथं इथं बोलवलेलं आहे," असं मधूनं डायरेक्ट सिंधूला सांगून टाकलेलं आहे. "तू घरातली कामं करायची आहेस. तू त्याच्यासाठी खाऊ बनवायचा, पण तो खाऊ तू भरवायचा नाही. कारण त्याची आई मी आहे. ही गोष्ट तुला माहिती आहे ना? आणि असं पण विनू तुझ्या हातून काहीसुद्धा खाणार नाही हे तुला माहीत आहे. त्यामुळं या घरात तू मोलकरीण असल्यासारखं वाग. विनूची आई आहे असं अजिबात वागू नको. तरी देखील मोठं मन झालं तर मी तुला विनूला भेटायला देईल. पण विनूचं काय मत आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे." तेव्हा सिंधूला आठवायला लागतं की विनूचं नेमकं मत काय आहे ते. विनूने सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं की मधूच फक्त माझी आई आहे, तर सिंधू या डॉक्टर काकू आहेत आणि त्यांना मी डॉक्टर काकूच म्हणणार. त्यांना मी आई म्हणणार नाही. त्यांच्या हातून काहीसुद्धा खाणार नाही. आणि ही गोष्ट आठवल्यानंतर सिंधू देखील स्तब्ध झालेली आहे. मधू जाणीवपूर्वक सिंधूला या गोष्टीची आठवण करून देते की विनूचा तुझ्यावर अजिबात जीव नाही आहे. किंबहुना विनू तुला आईच मानत नाही, त्यामुळं तू त्याला भरवलंस तरी तो तुझ्या हातून खाणार नाही. पण सिंधू म्हणते की आजचा दिवस असा असला तरी कधीतरी तो मला आई म्हणेलच. मधू म्हणते, "जेव्हा तो आई म्हणेल ना, तेव्हा तू त्याला भरव. पण सध्या तर तो तुला म्हणत नाही ना, तर ही प्लेट माझ्याकडे दे आणि घरातली कामं आहे ना, त्याकडं तू फोकस कर. विनूकडं फोकस करण्याचा प्रयत्न देखील करू नको आणि लक्षात ठेव, यापेक्षा जर का काही अतिशहाणपणा तू केलास ना, तर तुझी गाठ आता मधुशी आहे." असं म्हणून सिंधूला तिने चांगलाच दम देखील दिलेला आहे. सिंधू हे सगळं फक्त विनूसाठी सहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सिंधूच्या हातातली पिझ्झा बनवलेली प्लेट मधूने स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि ती आता विनूकडे चाललेली आहे. सिंधूला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. खरं तर तिने विनूसाठी सगळं बनवलं होतं, पण आता मधू मात्र स्वतःचं क्रेडिट वापरत आहे आणि स्वतः केलंय असंच विनूला सांगत आहे. ती विनूकडे जाते आणि विनूला म्हणते, "बाळा, बघ मी तुझ्यासाठी किती छान पिझ्झा बनवलेला आहे." आणि पिझ्झा पाहून विनूला खूपच आनंद होतो. त्यातली एक स्लाईस उचलून तो खायला लागतो आणि म्हणतो, "खरंच मम्मा, तू तर ग्रेट आहेस. किती छान पिझ्झा बनवला आहेस." मधू म्हणते, "मग माझं बाळ अभ्यास करतंय ना, त्यासाठीच तर मी पिझ्झा बनवलाय. तू पण खा ना एक घास." असं विनू जेव्हा मधूला म्हणत असतो, तेव्हा ती म्हणते, "मला नको. मी तुझ्यासाठी बनवलाय ना, तर तूच खा." असं म्हणून परत एकदा त्याच्याच हाताने त्याला भरवते आणि हे सगळं चित्र बाहेरून सिंधू पाहत असते. सिंधूला मधूचा कपटीपणा पूर्णपणे लक्षात आलेला आहे. स्वतः काही न करता तिने विनूला जाणीवपूर्वक सांगितलंय की पिझ्झा मी बनवलाय. पण काही का असेना माझं बाळ तर ते पिझ्झा खातंय ना, कोणी का दिलेला असेना असा विचार करून सिंधू शांत बसलेली आहे. सिंधू सगळं काही पाहते आणि आता मधू बाहेर लागलेले असते तेव्हा ती लपून बसलेली असते. मधू आता बाहेरून पुढं चाललेले असते. तेवढ्यात मधूच्या लक्षात येतं की सिंधू तेथे लपून बसलेली आहे आणि मधू तिच्याकडे येते आणि तिला चांगलंच सुनवायला लागते. असं कोणाचं काही लपून बघायचं नाही आणि ऐकायचं नाही असे कॉमन सेन्स तुला नाही आहेत का? असा मॅनर्स तुला नाही आहे का? असं म्हणून ती सिंधूवर खेकसायला लागते आणि तिला सांगते, की "जर का तुला विनूला भेटायचं असेल ना, तर तुला घरकाम करावं लागेल. ही गोष्ट मी तुला सांगितलेली आहे. तरी देखील सगळं काम सोडून तू इथं का आलेली आहेस? नीट गोष्ट लक्षात ठेव. घरामध्ये किती काम आहे तू बघितलंस ना? तुला माहीत नसेल तर मी सांगून ठेवते. आमच्या घरातली वॉशिंग मशीन आहे ना, ती मीच बंद पाडली आहे आणि आता त्यामुळं तुला कपडे देखील धुवायचे आहेत. सगळं घर स्वच्छ करायचं आहे, लादी पुसून घ्यायची आहे आणि सगळं काम केल्यानंतर मगच तुला मी विनूला भेटू देणार आहे. या कामाला किती वेळ लागेल मला काही माहिती नाही. मला तर वाटतं 4 तास लागतील किंबहुना जास्तच वेळ लागेल, पण ते काम तुला करावंच लागणार आहे." सिंधू मात्र मनातून विचार करत असते आणि म्हणत असते, की "तुला किती त्रास द्यायचा आहे ना, तू दे. पण विनूला भेटल्याशिवाय मी राहणार नाही. एका आईची ताकद काय आहे ना, ते तुला आयुष्यात कळणार नाही." मात्र मधू तिला शांत बसलेली पाहून म्हणते, "तू इतकी शांत झाली याचा अर्थ तुला धक्का बसलेला असेल. पण धक्का बसण्यासारखीच गोष्ट आहे. आता तुला एवढं काम करावं लागणार आहे आणि ते तू करणार हा मात्र मला कॉन्फिडन्स आहे. कारण तुला विनूला भेटायचं आहे ना, तर तुला हे करावंच लागणार आहे.
आता मी एक-एक कामाची यादी सांगते, ते काम अगदी व्यवस्थितपणे पार पाड, असं म्हणून मधूने आता तिला कामाची मोठी यादीच सांगितलेली आहे. तर घरात इकडे सर्व सदस्य मात्र चिंतातूर झालेले आहेत. सिंधूने स्वतःच्या मनानंच निर्णय घेतलाय आणि ते आता मधूकडे गेलेले आहे. ती मधू किती डॅम्बिस आहे आणि ती काही केल्या विनूला भेटू देणार नाहीये. आणि सिंधू कितीही हट्टी असली तरी आपल्याला मात्र सिंधूची मदत करणं गरजेचं आहे. पण सिंधूची मदत कशी करावी असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. रुक्मिणी सांगतेय, की मधू मात्र खूपच कपटी आहे. मधू अजिबात तिला विनूला भेटू देणार नाही. उलट ती सिंधूला जास्तच त्रास देईल आणि सिंधू त्या सगळ्या गोष्टीचा त्रास स्वतःला करून घेईल. पण विनूला भेटण्यासाठी ती म्हणल ती गोष्ट तेथेच करत राहणार आहे. तेव्हा राघव म्हणतो, मला पण याच गोष्टीची भीती होती आणि सिंधूने स्वतःच्या मनानंच तो निर्णय घेतलेला आहे. राजश्री म्हणते, मला तर वाटतंय आपण सिंधूला काहीतरी मदत केली पाहिजे आणि तेवढ्यात रेश्मा म्हणते, की माझ्याकडे एक प्लॅन आहे. जर का आपण त्या प्लॅनप्रमाणे केलं तर आपल्याला देखील विनूला भेटता येऊ शकतं. हे ऐकल्यावर सर्वजणच म्हणतात, की कोणता प्लॅन आहे? आणि रेश्माने सर्वांना प्लॅन सांगितलेला आहे आणि त्या प्लॅनमुळं सर्वजण खुश होतात. सर्वजण म्हणतात, की रेश्मा तू जे सांगितलंय ना ते अगदी योग्य आहे. यामुळं आपल्याला देखील विनूला भेटता येईल, आपल्याला देखील त्याला कन्व्हिन्स करता येईल आणि आपल्याला सिंधूची मदत देखील करता येणार आहे. रेश्माच्या प्लॅनप्रमाणेच आपण काम करूया असं सर्वजण ठरवतात. तर रेश्मा, खरंच तू हुशार आहेस बरं का. अर्थातच असणार, तू माझी सून आहे ना, असं म्हणून ऋतुजानं स्वतःलाच शाबासकी घेतलेली असते. आणि आता सर्व रत्नपारखी कुटुंबियांनी ठरवलेलं आहे, की रेश्मा म्हणते त्या प्लॅनप्रमाणे आता आपण सिंधूकडे जायचं आहे आणि सर्वजण आता सिंधूकडे जायला निघालेले असतात. तर इकडे सिंधू किचनमध्ये भांडी धुत आहे आणि तेवढ्यात मधू तेथे आलेले आहे आणि म्हणते, आत्ताशी तुझी भांडी चालू आहेत का? अजून तर घरात किती काम शिल्लक आहे तुला माहिती नाही वाटतं. खूप कामं आहेत, पण तू करणार आहे कारण तुला विनूला भेटायचं आहे. तुला अजून भांडी घासायची आहेत, अजून तुला कपडे धुवायचे आहेत, लादी पुसायची आहे. हे कामं तुला करावीच लागणार आहेत कारण ही सगळी कामं मी केलेली आहेत. तुला आठवतंय ना? असं म्हणून मधूने सगळ्या जुन्या आठवणी काढलेल्या आहेत. मधू घरामध्ये राहत होती तेव्हा तिला आठवतंय, की त्या घरामध्ये जाणीवपूर्वक सिंधू तिला त्रास देत होती. त्या झोपडपट्टीतल्या घरामध्ये मुलांना तिनेच पाठवलेलं होतं. त्याचबरोबर सिंधूने तेथे येऊन मोठा राडा घातलेला होता. आपली डान्स अकॅडमी देखील बंद पाडलेली होती. हिच्याकडे तुम्ही डान्सला आपल्या मुली पाठवू नका, ही खूप वाईट आहे, असं सर्वांना सांगितलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती आता मधू करत आहे. मधू तिला या सगळ्या गोष्टीची आठवण आणून देत आहे. भूक लागल्यानंतर सिंधूने तिला डबा आणून दिला होता, पण त्यामध्ये मात्र तिनं इतकं मोठं तिखट घातलं होतं, की त्यामुळे आपल्याला किती त्रास झाला होता, हे देखील आता मधूला आठवत आहे. सिंधूने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे, याची जाणीव ती आता तिला करून देत आहे. त्याचबरोबर आपण पाणी भरायला गेलो होतो, तर आपल्याला पाणी देखील तिने नीट भरू दिलं नव्हतं. पाणी भरल्यानंतर आपल्या पायात पाय घालून आपल्याला खाली पाडलं होतं आणि आपण कळशीसहित खाली पडलेलो होतो, हेही तिला आठवत आहे. तर त्यानंतर देखील आपण पाणी भरलं, तर भरलेल्या पाण्यामध्ये सिंधूनं येऊन पाल टाकलेली होती आणि त्यामुळं आपल्याला सगळं पाणी ओतून द्यावं लागलं होतं. अशा सगळ्या गोष्टी आता मधूला आठवत आहेत आणि या गोष्टीची जाणीव मधूने सिंधूला करून दिलेली आहे. आता बाजी पलटलेली आहे. आता बाजी माझ्या हातात आहे. त्यामुळं आता मी जे म्हणेल ते तुला करावं लागेल, असं म्हणून सिंधूला तिने सगळं काही काम सांगायला सुरुवात केलेली आहे. सिंधू मात्र अजून पण शांत आहे. सिंधू तुला एक वाईट शब्दसुद्धा बोललेली नाहीये. सिंधू फक्त म्हणते, मला विनूला भेटायचं आहे आणि आईची ताकद काय आहे ना, ते तुला आयुष्यात कळणार नाही. त्यामुळं मी सगळं करणार आहे. मधू म्हणते, मला देखील माहीत आहे तू हे सगळं करणार आहे. नव्हे, हे सगळं मी तुझ्याकडून करूनच घेणार आहे. कारण जर का हे तू केलं नाहीस, तर मी तर अजिबात त्याला तुला भेटू देणार नाही. त्यामुळं कामं पटापट कर. कारण ही सगळी कामं मी त्या झोपडपट्टीतल्या घरात केलेली होती आणि त्या झोपडपट्टीत मी आणि राघव नव्हे, राघव कुठे येत होता तेथे. फक्त मीच तेथे राहत होते आणि ते वाईट दिवस तेथे काढत होते. तेव्हा तुला किती छान वाटत होतं ना? आता या सगळ्या गोष्टीचा बदला मी घेणार आहे. असं म्हणून आता मधूने मोठे कपड्याचं एक बोचकं आणून सिंधूच्या पुढं टाकलेलं आहे आणि हे सगळे कपडे तुला आत्ताच्या आत्ता धुवून टाकायचे आहेत. हे सगळं काम जर का तू 2 तासात पूर्ण करू शकली, तरच मी तुला विनूला भेटू देणार आहे. पण आता 2 तासात हे काम होणं शक्य नाहीये, असं ती बोलत असते.
तेव्हाच घराची बेल वाजलेली असते. आता कोण आलेलं आहे हे पाहण्यासाठी मधू जात असते. तेव्हा देखील वळून ती सिंधूला सांगत असते, की "फक्त तुझ्याकडं 2 तास आहेत लक्षात ठेव आणि जर का 2 तासात काम केलं नाहीस, तर मी तुला विनूला भेटू देणार नाही." असं म्हणून दरवाजा उघडते. तर घरात सर्व रत्नपारखी कुटुंबीय आलेले आहेत. राघव स्वतः नौकराचे कपडे घालून आलेला आहे. त्याचबरोबर खांद्यावर त्याने एक कापड देखील टाकलेला आहे आणि तो मधूला म्हणतोय, की "आता सिंधू एकटी नाहीये. तिचं सगळं काम 2 तासात नव्हे, 1च तासात होणार आहे. कारण सिंधूच्या पाठीशी तिची फॅमिली आहे आणि ज्यांच्या पाठीमागे फॅमिली असते ना, ती माणसं कधीच एकटी नसतात आणि देव नेहमी त्यांचं भलं करत असतो. त्यामुळेच आता आम्ही सिंधूच्या मदतीला आलेलो आहोत. तू आता सिंधूची काळजी करायचं बंद कर." असं म्हणून राघव आता घरात एंट्री करतो. मधूला खरं तर हे पाहून मोठा धक्का बसलेला असतो. कारण घरातले प्रत्येक सदस्य आता एखाद्या नोकरासारखे कपडे घालून आणि हातात वेगवेगळं साहित्य घेऊन सिंधूच्या मदतीला आलेले आहेत आणि त्यांना पाहून खरं तर मधूला थोडी भीतीच वाटलेली असते. कारण रुक्मिणीच्या हातात झाडू, राजश्रीच्या हातात बेलणं, तर रेश्माच्या हातात फरशी पुसण्याचा मॉप असतो आणि कदाचित जर का आपण काही वाईट बोललो, तर यानेच आपली धुलाई होईल की काय, अशी तिला भीती देखील वाटलेली असते. आणि आता डायरेक्टर राघव देखील आत आलेला असतो आणि तो मधूला सांगत असतो, की "तू आमचा नाद अजिबात करू नकोस, कारण आम्ही सगळे सिंधूच्या बाजूने आहोत. आता मी काही इथं तुझा मित्र वगैरे नाहीये." आणि हे सगळं ऐकल्यानंतर मधूला मोठा धक्का बसलेला असतो. तरी देखील मधूचं अजून माज गेलेलं नाहीये. ती राघवला देखील म्हणते, की "हे चॅलेंज स्वीकारून तू मोठी चूक करत आहेस. कारण मधू कधी हरत नसते ही गोष्ट तुला माहिती नाहीये." तर आता रुक्मिणी देखील शांत बसत नाही. रुक्मिणी म्हणते, की "असं जरी तू बोलत असली ना, तरी आईचं प्रेम काय आहे ना, ते तुला माहिती नाहीये आणि सिंधू काय आहे ते तुला माहिती नाहीये. सिंधू किती हट्टी आहे आणि ती देखील स्वतःचंच खरं करून विनूला भेटल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव." अशी समज देखील रुक्मिणीने मधूला दिलेली असते आणि सर्वजण आता कामासाठी सज्ज होऊन मधूच्या दारात उभारले असतात. राघव तिला म्हणतो, की "तुझी कामाची यादी काय आहे ना, ते सांग. आम्ही इथं काम करायला आलेलो आहोत आणि आम्ही देखील विनूला भेटायला आलो आहोत. आम्ही सिंधूची मदत करणार आहोत आणि सिंधूला विनूला भेट घालूनच आम्ही जाणार आहोत." आणि तेवढ्यात मधूची आई खाली आलेली असते. मधूची आई पाहते, की रत्नपारखी कुटुंबीय आपल्या घरात आलेले आहेत आणि ते मधूची बाजू घेऊन त्यांना बोलायला लागते. ती म्हणते, की "तुम्हाला देखील आईची ताकद माहिती नाहीये. मधू ही विनूची आई आहे आणि ती देखील विनूसाठी काही करू शकते. त्यामुळं मधूच आता जिंकणार आहे," असं ती सर्वांना सांगते. तेव्हा राघव म्हणतो, "आता नियतीच ठरवेल, की कोण जिंकणार आणि हारणार आहे." सिंधू हे सगळं चित्र लांबून पाहत असते. सिंधूला मात्र आपले कुटुंबीय आपल्या मदतीला आलेले आहेत या गोष्टीचा आनंद झालेला असतो. आपलं कुटुंब आपल्या पाठीशी आहे. आपण काय एकटे नाही आहेत या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. आणि रुक्मिणी आता मधूला बोलत असते, "तू काय काम सांगायचं आहे ना, ते काम पटापट सांग. आम्ही काम करायला आलेलो आहोत, तर आम्हाला आता तू जास्त बोलू नकोस." मधू म्हणते, की "आता तुम्ही कामाला आलेलाच आहात तर बरं झालं. कारण मला देखील जास्त नोकरांची गरज होती. आता तुम्ही देखील पटापट काम करा." तर राघव आणि मधू एकमेकाच्या समोर उभारलेले असतात आणि तेवढ्यात वरून विनू आलेला असतो. विनू चित्र पाहतो, की आपल्या घरातले सर्व सदस्य आलेले आहेत आणि त्याला खूपच आनंद होतो. आपले पप्पा आलेले आहेत आणि आपली आजी आलेली आहे पाहून तो खूप आनंदित होतो. पण विनू आलेला पाहून राघवने लगेच स्वतःचं रूप बदललं असतं आणि तो हात जोडून मधूच्या पुढे उभा असतो आणि तो विनंती करत असतो, की "आम्हाला विनूला प्लीज भेटू दे. आम्हाला विनूची खूपच आठवण येते. पाहिजे तर त्यासाठी आम्ही घरातील सगळं काम करायला तयार आहोत." मधूला कळत नाही, की अचानक हा असा हात जोडून का बोलत आहे. तर राघव ज्याप्रमाणे हात जोडून बोलत आहे, त्याचप्रमाणे घरातले इतर सदस्य देखील हात जोडून बोलत असतात आणि मधूला म्हणत असतात, की "प्लीज, आम्हाला विनूची खूप आठवण येते. प्लीज आम्हाला त्याला भेटू दे. पाहिजे तर तू म्हणतेस ना, तसं आम्ही वागायला तयार आहे. आम्ही घरातलं सगळं काम करायला तयार आहे. आम्ही तुझं सगळं ऐकायला तयार आहे. आजपर्यंत पण आम्ही तुझं ऐकतोयच ना, तर आत्तासुद्धा ऐकायला तयार आहे." आणि विनू देखील लांबनं हे सगळं पाहत असतो. आपले कुटुंबीय आपल्यासाठी मधूला हात जोडतायत ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. तो लांबून हे सगळं चित्र पाहत असतो, तेव्हा त्याला थोडासा धक्काच बसलेला असतो. आपले कुटुंबीय हे हात जोडतायत, पण आई मात्र त्यांच्याशी वाईट वागते, असा थोडासा संदेश देखील त्याला गेलेला असतो. पण मधूला कळत नसतं, की अचानक हे असे का वागायला लागलेले आहेत. मधू त्यांना वाईट बोलणार असते, पण तेवढ्यात मधूच्या आईला समजतं, की विनू आलेला आहे आणि विनूमुळेच हे सर्वजण असं काही वागत आहेत. आणि ती देखील लगेच मधूच्या पाठीवर हात ठेवते आणि मागून आलेल्या विनूकडे इशारा करते.
तेव्हा मधूला समजतं की विनू आला आहे म्हणूनच ह्यांनी असं अचानक रूप बदललेलं आहे आणि तेव्हा मधू देखील बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की हात जोडायची काही गरज नाहीये. तुम्ही विनूला भेटायला आला आहात ना, तर नक्कीच विनूला भेटा. असं म्हणून ती विनूकडे येते आणि म्हणते, "बाळा बघ बरं कोण आलेलं आहे? तुझे पप्पा आलेले आहेत, तुझी आजी आलेली आहे, काकू आलेले आहे. या सगळ्यांना भेटू वाटतं ना तुला? ते खास तुला भेटण्यासाठी इथं आलेले आहेत." असं म्हणून मधूने देखील आता तिचं रूप बदललेलं असतं आणि ती विनूशी गोड-गोड बोलत असते. विनू मात्र लगेच आपल्या आलेल्या सर्व सदस्यांकडे धावत पळत गेलेला असतो. राघव देखील त्याच्यासमोर उभा असतो आणि विनूला पप्पांना पाहून खूपच आनंद झालेला असतो. विनू म्हणतो, "पप्पा तुम्ही आलात. मला किती छान वाटतंय ना, ते मी सांगू शकत नाही." तर राघव लगेच त्याच्याकडे पळत जातो आणि "माय चॅम्प, चल मला मिठी मार." असं म्हणून तो विनूला स्वतःच्या जवळ घेतो. विनू देखील धावत पळत राघवकडे जातो आणि राघवला कडकडून मिठी मारतो. दोघंही मिठी मारतात. तेव्हा सिंधूला मात्र खूप छान वाटतं. कारण विनू आता राघवकडे गेलेला आहे. राघवविषयी त्याच्या मनामध्ये काहीच राग नाहीये, या गोष्टीचा देखील आनंद सिंधूला झालेला असतो. आता फक्त आपल्याविषयी विनूच्या मनामध्ये प्रेम निर्माण करायचं, म्हणजे आपण जिंकणार, या गोष्टीची जाणीव सिंधूला झालेली असते. पप्पा आलेले आहेत या गोष्टीचा आनंद विनूला झालेला असतो आणि तो राघवला म्हणतो, की "तुम्ही सर्वजण आलायत ना, तर मला खूप आनंद झाला आहे." आणि त्यानंतर तो राजश्री, रुक्मिणी आणि रेश्मा यांना देखील भेटतो आणि सर्वांना सांगतो, की "आता तुम्ही याच घरामध्ये राहायचं. हे देखील आपलंच घर आहे." विनू सर्वांवर किती प्रेम करतोय ही गोष्ट सिंधूच्या लक्षात आलेली असते. विनूला फक्त माझ्याकडून प्रॉब्लेम आहे, पण हा प्रॉब्लेम देखील मी एक दिवशी दूर करेल असा विश्वास सिंधूच्या मनामध्ये येत असतो. पण चाललेली सगळी गोष्ट मधूला मात्र पटत नसते. सर्व कुटुंबीय आलेले आहेत आणि विनू त्यांच्याशी चांगलं वागतोय या गोष्टीचा थोडासा रागच मधूच्या मनामध्ये असतो. तर विनू आता राघवला म्हणतो, की "चला ना बाबा, आपण छानपैकी खेळायला जाऊया." राघव म्हणतो, "आत्ता ते शक्य होणार नाही, पण हां, थोड्या वेळाने नक्कीच शक्य होईल. तू वर जा आणि आपला डाव मांडून ठेव. बघ, मी सुद्धा आता तुझ्याबरोबर खेळायला येतोय." हे ऐकल्यानंतर विनूला देखील छान वाटतं. विनू म्हणतो, "नक्की तुम्ही वर येणार आहात का?" राघव म्हणतो, "नक्की मी वर येणार आहे, पण आत्ता सध्या थोडं काम आहे, ते करतो आणि मग येतो." सिंधूला खूप छान वाटतं, कारण राघव आणि विनू एकमेकाशी खूप छान बोलत असतात. राघव आणि विनू यांची नाळ घट्ट बांधलेली आहे. तो बाबा म्हणून विनूने त्याचा स्वीकार केलेला आहे, तसं आपल्याला आई म्हणून त्याने स्वीकारावं असं फक्त तिच्या मनामध्ये येत असतं. तर आता मधू सांगते, की "विनू तू जा बरं पटकन वर." आणि ती विनूला पाठवून देते आणि सर्वांना सांगते, की "आता तुम्हाला सर्वांना काम करायचं आहे ना, तर माझ्याकडं कामाची मोठी यादी आहे." आता सर्वांना काम समजावून सांगते, त्याप्रमाणे सर्वांनी काम करा असं म्हणून मधू सर्वांना काम सांगायला लागते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की काम करत असताना रुक्मिणीकडून एक वस्तू तुटलेली असते आणि त्यामुळं मधू तिच्यावर खेकसत असते. या वस्तूची काय किंमत आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि ही वस्तू भरून द्यायची तुमची लायकी आहे का? असं ती बोलते. तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "आमच्या घरी आश्रितासारखं राहत होती ना, तेव्हा तुझ्याकडून किती वस्तू फुटल्या-तुटल्या. आम्ही तुला कधी काय बोललो का? आमच्या घरामध्ये भिकाऱ्यासारखं आणि आश्रितासारखं तू राहत होती ना, तेव्हा आम्ही तुझ्यावर किती दया केलेली आहे ना, ते जरा नीट आठव ना. ते आठवल्यावर तुला कळेल, की तुझी लायकी काय आहे ती. आमची लायकी काढण्याची तुझी अजिबात लायकी नाहीये." असा चांगला खरपूस समाचारच रुक्मिणीने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. रुक्मिणी चांगली चिडलेली आहे आणि लालेलाल होऊन ती मधूला बोलत असते. मधूची चांगलीच लायकी मधूच्या घरात घुसून तिनं काढलेली असते आणि ते पाहून मधूच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. पण आपल्या घरात आपली लायकी निघते हे ऐकून मधूने चक्क रुक्मिणीवर हात उचललेला असतो. तेव्हा मात्र सिंधू शांत बसत नाही. सिंधूने मधूचा हात धरून ठेवलेला आहे आणि सिंधूने मधूला चांगलाच दम दिलेला आहे. "आम्ही या घरामध्ये काम करण्यासाठी आलेलो आहोत, म्हणजे आम्ही तुझे नोकर नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेव. आम्ही हे सगळं फक्त विनूसाठी सहन करत आहोत. जर का तू तुझी पातळी सोडली, तर ही सिंधू देखील स्वतःची पातळी सोडू शकते. मग जे काय व्हायचंय ते होईल." असं म्हणून सिंधूने तिला चांगलाच दम दिलेला असतो आणि थोबाडीत द्यायला मला वेळ लागणार नाही, असं देखील मधूला तिने समजावून सांगितलेलं असतं. मधू देखील सिंधूच्या या गोष्टीमुळे घाबरून गेलेली असते. कारण सिंधू किती थोबाडीत मारू शकते या गोष्टीचा अंदाज तिला आलेला आहे. त्यामुळं आत्ता आपण जर का यांच्यावर हात उचलला, तर सगळे मिळून आपली धुलाई करू शकतील या गोष्टीचा देखील अंदाज मधूला आलेला असतो आणि त्यामुळेच ती शांत बसलेली असते. आता सर्वजण मिळून मधूला कोणता धडा शिकवणार आणि त्याचबरोबर विनूला आपल्या बाजूनं कसं करून घेणार हे आपल्याला पुढील काही भागामध्येच पाहता येणार आहे.
अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.